कशा पद्धतीने धावांची इन्व्हेस्टमेंट केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं. त्यासाठी सेकंड हाफसाठी आपण नक्कीच लवेशांना राखीव ठेवले, परंतु फर्स्ट हाफमध्ये आपण कशा पद्धतीनं इथं धावांचं अगदी डोंगर जे रचतील किंवा किती धावांचा सेटअप करतील हे ऐकवण्यासाठी तुमच्या सेवेत पुन्हा एकदा मी तत्पर आहे. जमलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच रेडी, ऑल सेट. सुपर 6 साठी, सुपर 5 साठी आपण पाहतोय या तेही पात्रता फेरीची लढाई, म्हणजे बक्षीस पात्र फेरीसाठी कुठल्या संघाची निवड करायची आहे त्यासाठी ही पात्रता फेरी. जाऊयात मॅचकडे आपण. पंचांकडून ग्रीन सिग्नल, सामना सुरू. पहिलाच बॉल कट करायचा प्रयत्न, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये एक सुपरियर स्ट्रोक, लेमन कटचा फटका, दिशा दिली आहे बॉलला आणि ठोकलाय चांगला चौकार. सुपर क्लासिकल फलंदाजी आहे. सुरुवातीलाच खरं तर आघात करायचा नाहीये, परंतु दिशा देत आपण फलंदाजी काय सांगत असताना महेश जाधववरती हा अटॅक तिकडे आईलेटचा. या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलं जात आहे. चांगला फटका आहे, वेगानं अगदी बंदुकीतून गोळी निघाली आहे. या परीनं हा फटका आपण पाहिला. लॉंग 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 हिट, सिक्सर. इकडे आपण पाहतो अगदी जी फलंदाजी ती फलंदाजी छान पाहायला मिळते. सुरुवातीला चौकारानं सुरुवात केली होती, त्यानंतर या बॉलवरती देखील आघात केलाय आणि हा आघात 6 धावांचा होता. महेश जाधव वरती हल्ला चढवलाय. अनेक आपण जर पाहिलं सामन्यांमध्ये या खरं तर खेळाडूंना सगळ्यांची मनं जिंकलेत गोलंदाजीतून, खास करून आजचा दिवस याचा फलंदाजीचा आहे. गॅपमधून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न पहा. तिकडे फिल्डर आहेत त्या दिशेमध्ये. पॉईंटमध्ये खेळाडू आपण पाहतो या अगदी तैनात होता, त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे चांगली फिल्डिंगची विवरचना. आणि अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर इकडे आता अगदी सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. या एक धावेनं टीमची धावसंख्या आपण पाहतोय पुढे वाटचाल होत असताना टीमचा टोटल जाऊन पोहोचलेला आहे. या एका धावेच्या मदतीनं टोटल कार्डवरती टोटल 11 धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन्स धावफलकावरती लागलेले आहेत. षटक क्रमांक 1, 4 षटकांचा सामना. त्याच्यामध्ये हा खरं तर आपण पाहतो या प्रवास टीमचा सुरू आहे, जिकडे महेश जाधव गोलंदाजी करतायत तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच फलंदाज या वेळेला अखेरकार आता प्रदीप खारकर याला स्ट्राईक मिळते. सुरुवातीचे 3 चेंडू खेळला आईलेश म्हात्रे, ज्यानं आपल्या बॅटमधून 11 धावा टीमसाठी दिल्या. सुरुवात चांगली केलेली आहे. इंग्रजीमधील एक प्रोवर्ब आहे, वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचा अर्धा यश तुम्ही तिथेच निश्चित केलेला असतो. आणि आता त्याच खरं तर मनसोब्यानं ही सुरुवात केली, परंतु त्यानंतर बॅकअपसाठी महेश जाधव आता चेंडू नाही तर तो प्रदीप खारकरवरती अगदी जलते निखारे फेकतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर. ह्या बॅकअपची गरज आहे आणि तो बॅकअप देणं महत्वाचं आहे. पुढचा बॉल असेल. इकडे पहा, हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल अगदी एज घेऊन निघाला होता. सिंगल आपण पाहतोय तिकडे चोरलेले आहे. सिंगल घेण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतील फलंदाज उल्वे आणि हरिग्राम. यामध्ये ही लढाई दोन्ही संघांनी मातबगर संघांना परास्त केलंय. जिकडे आपण जर पाहिलं हरिग्राम संघाचा जो प्रवास आहे तो प्रवास राहिला, ज्यामध्ये केवाळे संघासोबत पहिला सामना विजयी, त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिलं अगदी वाकडी संघाच्या अगेन्स्ट विजयी. त्यानंतर आता या मैदानामध्ये आपण पाहतो उल्वे संघ खेळतो. पहिला सामना अगदी 80 धावांचं टार्गेट ज्यांनी वाचवलं तेही शेवट बॉलपर्यंत. बेलवलीला परास्त केलं, वावंजेला परास्त केलं आणि आता हरिग्राम वर्सेस ही लढाई आहे ती म्हणजेच उल्वेची. तर आकाश धावा झाल्या धावफलकावरती टोटल झालेत त्या म्हणजेच 18 धावा. 18 धावा. बघा 40+ आज संघ होते कांचन आणि सकाळी मी आजगरच्या सलूनमध्ये केस कापायला गेलो होतो. पहिलीच मॅच मला वाटतं हरिग्राम आणि केवाला चालू होती. आजगरने ओपन केला मोबाईल, वाकडी का और हरिग्राम का 40+ मॅच चालू आहे. तो सँडी पालकर गोलंदाजी करत होते आणि मला तर वाटतं आपला तो संदीप ना स्वप्नील ये तो अपने इधर आता है, झीरो कट मारता है, वही खेल रहा है बोलतं. आणि सँडी पालकर मग अशी बोलता अहो तो सँडी पालकर आहे बोलतं. म्हणजे विचार करा तुम्ही, आपले 40+ खेळाडू आहात. असं आजगर सलून यांना देखील माहिती झाले. येस येस, क्रेज आहे क्रिकेटची आणि म्हणूनच आपण पाहतोय क्रिकेट आज सगळीकडे पसरत चाललाय.
जसं की आपण पाहिलं प्रवीण दादा, एक सामना झाला ज्यामध्ये महेश जाधवनं जो सामना संपवला आणि त्यांचा संपूर्ण फॅन फॉलोइंग वर्ग मैदानामध्ये आला होता त्यांच्यासोबत खास करून सेल्फी घेण्यासाठी. टीमची धावसंख्या आहे टोटल 18 धावा. 18 रन्स आपण पाहतोय टोटल कार्डवरती आतापर्यंत जमा केल्यात. त्यामध्ये योगदानात्मक आपण पाहिलं 2 षटकार आले अहिलेश म्हात्रेकडून, एक चौकार देखील त्यानं ठोकला होता. प्रदीप खारकरला शांत ठेवलं होतं. मग त्याला स्ट्रायकरांवरती जास्तीत जास्त महेशनं ठेवायचा प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं, परंतु जी सिंगल आली तिथून स्ट्राईक देखील रोटेट झाली. आता प्रदीपकडे यावेळी आपण पाहतोय सेकंड ओव्हरसाठी षटक हाताळलंय त्याच्या विरोधामध्ये नरेश यांच्याकडे. बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न आहे. इकडे फटका फसलाय की काय हा प्रश्न जरूर आहे. फिल्डर आहेत परंतु बॉल थांबवणं कठीण आहे. सरळ बॅट टिकतोय हा सुईसारखा सरळ फटका. डीजे जरा लक्ष ठेवा. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो. आतापर्यंत लागलेत. पुढचा चेंडू टाकेल गोलंदाज. या वेळेला उडवलाय बॅटच्या मधोमध, टक्का वाजलाय बॅट मधून, फटका प्रॉपर आहे, बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. क्या बात आहे, काय फलंदाजी पहा. अगदी जो चांगला बॉल आहे त्याच्यावरती सन्मान करतायत आणि जो खराब बॉल आला की लगेच आघात करतायत त्याच्यावरती. आणि आता इथे आपण पाहतोय तसा खेळ देखील सुरू आहे. एकूण झाले धावा 28 या षटकारानं. टीमची धावसंख्या आपण पाहतोय आता पुढे वाटचाल करत असताना टोटल कार्डवरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच टोटल 28. षटक क्रमांक 2 हाणामारी सुरुवातीपासूनच सुरू. प्रदीप खारकर आणि अहिलेश म्हात्रे या 2 फलंदाजांनी अगदी आता इथून मात्र काउंटर अटॅक सुरू केलाय हरिग्रामच्या गोलंदाजांवरती. ही अस्मिता नाही आहे हरिग्राम टीमची, कारण सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये आपण पाहिलं वेगळ्याच आत्मीयतेनं लढत होते आणि वेगळ्याच पद्धतीची गोलंदाजी त्यांची आपल्याला मिळाली होती. अंतिम क्षणापर्यंत महेशने सामने संपवले होते. या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर मग किमान मी म्हणेन इथून कमीत कमी धावांपर्यंत थांबवणंही तितकंच महत्त्वाचं आहे संघहिताच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, परंतु आजूबाजूला आपण जर पाहिलं तर अलीकडच्या बाजूनं विरोधी पक्षाकडून मात्र शर्थीने प्रयत्न सुरू धावा बनवण्यासाठी. यावेळेला अजून एक आपण पाहतोय सुपर डुपर फटका, सिक्सर. क्रिकेट अगदी आपण पाहिलं डॉट बॉल आला अखेरकार. प्रदीपला बॉल मात्र काहीसा समजून आला नाहीये आणि या बॉलमध्ये वेग होता गोलंदाजाच्या. 4 चेंडू आतापर्यंत फेकले ज्यामध्ये 16 धावा खर्च झाले त्या गोलंदाजाकडून. थोडंसं महागडं षटक टीमसाठी जरूर राहिलं. 34 धावांपर्यंत पोहोचलेत संघाचे खेळाडू. 34 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. यावेळेला चांगला फटका आहे परंतु पलीकडे पार होणार का प्रश्न आणि अखेरकार झालाय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. प्रत्येकी बॉलवरती आघात आणि फक्त आघातच सुरू आहेत. मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजी वादळासारखी सुरू आहे. विकेट अखेरकार संपादन आणि विकेट मिळाली आहे ती म्हणजेच टीम हरिग्रामचा गोलंदाज अर्थातच नरेश पाटील यांना विकेट त्यांनी संपादन केले. टीमची धावसंख्या 40 धावा 20च्या सरासरीने चाललेत. 20 रन्स आपण पाहतो ॲज अ पर आपण पाहतोय. हे अनालिसिस टीमचं आहे आणि त्या खरं तर हेतून आपण पाहतो इथून मात्र
आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे. इथूनही मी म्हणेन बॅकअप देणं महत्त्वाचं आहे. 4 षटकांचा सामना आहे. किमान आता इथून 6 ते 7 धावांच्या जरी या 2 ओव्हर्स आल्या तरी मग त्या धावा बनवण्याची क्षमता आहे हरिग्राम टीममध्ये. कारण त्यांच्याकडे महेश जाधवसारखा एक बलाढ्य फलंदाज आहे. त्याचं आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये थांबणं म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये मग त्यानं 22 धावा चेस केल्यात, 19 धावा चेस केल्यात प्रिव्हियस मॅचमध्ये. त्यामुळं आता इथून पुढचा प्रवास त्याचा कसा असेल त्यासाठी इथून कमीत कमी धावांपर्यंत थांबवणंही तितकंच महत्त्वाचं आहे टीमला. किरण पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर केले तर जबाबदारीचं ओझं वाहण्यासाठी आपण पाहतो त्यांना खरं तर आता इथं मैदानामध्ये जरूर पाठवलंय. परंतु डॉट बॉलनं सुरुवात यावेळेला करतोय गोलंदाज अनिल भोपी. पहिल्याच चेंडूवरती चांगला चेंडू. ऐलेश मात्रे लेफ्ट हँडेड जो बॅट्समन आहे त्याच्यावरती त्याचा काउंटर अटॅक. पुढचा बॉल यावेळेला कट करायचा प्रयत्न. फिल्डर उपलब्ध आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते त्या क्षेत्रामध्ये. अंतिम क्षणाला आपण पाहिलं थोडीशी ताडांबल जरूर उडाली परंतु ज्या पद्धतीनं कलेक्शन आणि बॉलला जाऊ दिलं नाही अखेरकार आपण पाहिलं ती बाउंड्री जरूर अडवली तिकडे. फिल्डिंग छान. धाव आपण पाहिलं तर एक क्विक सिंगल 41च्या आकड्यावरती टीमचा टोटल पूर्णपणे आपल्याला आता पाहायला मिळतो. गोलंदाज पुढचा चेंडू अनिल भोपीचा 2 मध्ये 1 खर्च केली आहे आणि बॅकअप न्याय षटक टाकण्यासाठी तो सुसज्ज. किरण यावेळेला उंचावरून मारलाय. उंची आहे तिकडे बॉल मध्ये आणि लांबी देखील तितकी छान आहे. फटका सुंदर आहे. बॉल जातोय सीमारेषा पार. सुपर क्वालिटी फटका होता. अगदी बॅट मधून आपण जर पाहिलं तर आवाज आणि त्यानंतर असं वाटलं की कॅच होणार परंतु किरणला फुल्ली कॉन्फिडन्स. अगदी तो स्ट्रायकर एंडवरती उभाच राहिला. पुढचा बॉल कट करायचा प्रयत्न पहा तिकडे. फिल्डर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतात. यावेळेला चेंडूनं अंतर कापलाय. अंतिम क्षणापर्यंत लढ म्हणा आणि त्यानंतर धावत राहिला खेळाडू. बॉलला अखेरकार अडवलं. 2 धावांपासून थांबू शकत नाहीयेत. 2 धावांपासून वंचितही ठेवू शकत नाहीत हरिग्राम संघाचे खेळाडू. 2 मिळतायत. 2 न बदल घडतोय. धावसंख्या फलकावरती आकार येतोय. धावसंख्या फलकाला 49 धावा आता धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हाणामारी मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज षटकातील आपण बघतोय 4 चेंडू चांगले रिलीज केलेत आतापर्यंत. एक मोठा फटका जरूर लागला परंतु त्यानंतर बॅकअप देण्यासाठी सज्ज देखील आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलं जात आहे. हा फटका छान आहे. गॅप मधून लॉंग लेगच्या दिशेनं 1 बाउन्स ओव्हर दी टॉप शॉट चौकार. या चौकारण अगदी आपण पाहतोय 50 धावा कंप्लीट झाल्यात लिजंड उल्वे संघाच्या. एकूण धावा धाव फलकावरती आहेत 53. 53 रन्स आपण धाव फलकावरती पाहतो. आता षटक क्रमांक 3 सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये ही आपल्याला धावसंख्या उभारत असताना आपण उल्वे संघाला पाहतो. अजून एक मारायचा प्रयत्न. यावेळेला फिल्डर तैनात ठेवलाय त्या दिशेनं परंतु पुन्हा एकदा गॅप मधून अजून एक तितकाच दर्जेदार स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. तीन षटकांचा खेळ आणि 3 षटकाच्या खरं तर समाप्तीनंतर असं वाटलं की या षटकामधून बॅकअप मिळेल परंतु नाही. 2 चौकार 1 षटकार अखेरकार 17 धावा या षटकामधून देखील आल्या. महागडं षटक राहिलं हरिग्राम टीमसाठी. शेवटचं अंतिम षटक आता कोणाला प्रचारण करतील हा प्रश्न आणि अगदी नवनाथ यांच्याकडे चेंडू सोपावलेला आहे टीमच्या माध्यमातून. 57 धावा आहेत टोटल कार्डवरती आतापर्यंत लागलेल्या. हा फटका पहा. नजाकत आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम. सुपर. सुपर फटका होता. क्वालिटी क्रिकेट मैदानामध्ये ऐलेश आणि किरण ही जोडी आपण पाहायचो. प्रसिद्ध जोडी होती अखेर त्या खरं तर अलीकडच्या काळातील आणि ते संगम पुन्हा एकदा आपण 40+ च्या माध्यमातून आता मैदानामध्ये पाहतो.
चांगल्या क्रिकेटची भूमिका, धावेसाठी निघालेत पहा, पुढची धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फॉलो 3 मध्ये आपण जर पाहिलं तर बॅकअपसाठी तिकडे खेळाडू उपलब्ध झालेत. फेक झाली, फेकही छान पाहायला मिळाली. धावा मिळाल्या बॉलवरती 2, सप्लायने धावा घेतल्या 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या फलक आपण पाहतोय आता 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. या गोलंदाजीमध्ये थोडंसं इलिगेशन पाहायला मिळतं. झेल उडालाय, विकेट किपर आहेत आणि चांगला झेल. फलंदाज होईल बाद, धक्का दिला जाईल टीमला. खेळाडू होतोय बाद उल्वे संघाचा. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. अगदी आता विकेट आली अखेरकार. आपण पाहिलं की प्रदीप नंतर दुसरा फलंदाज बाद झाला अहिलेश. सलामीची जोडी झाली नेस्तनाभूत. एकूण धावा जर आपण धावफलकावरती जर पाहिल्या 65 धावा आपण धावफलकावरती इकडे बघतो. अजूनही अखेरचे 3 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करण्यासाठी टीम उल्वेकडे 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचतील हा प्रश्न आहे. पहिल्या मॅचमध्ये 80 धावा बनवल्या होत्या, परंतु 80 धावा बनवत आणल्या होत्या बेलवली या संघानं. अंतिम क्षणाला तो सामना खरं तर टर्न ओव्हर केला होता. त्यामुळे गोलंदाजीमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर त्यांना जास्तीत जास्त धावांची इन्व्हेस्टमेंट करणं तितकंच महत्त्वाचं हे त्यांना माहिती आहे. आणि त्याच खरं तर गोष्टीवरती फोकस करत ते आपण पाहतोय की अटॅकिंग फलंदाजी मैदानामध्ये दाखवतात. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर हरिग्रामचा फलंदाज महेश जाधव, त्याच्या बॅटमधून जर धावा यायला सुरुवात झाली तर मग त्याला या धावा या अपुऱ्या पडतील असा तो फलंदाज आहे. हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यावरती त्यांचा डोळा असणार आहे. इथून येणारे 2 बॉलमध्ये किती धावा इन्व्हेस्ट करतील हे देखील पाहणं समीकरण तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू आपण पाहतोय मीडियम पेसनं रिलीज केला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, क्रिकेटलाही तो लागू पडतो हे सांगत असताना या चेंडूची आपण पाहतोय फेकी गोलंदाजच्या माध्यमातून नवनाथ अंतिम षटक घेऊन आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार खाला, त्यानंतर 4 चेंडू सुरेख, शेवटचा अंतिम बॉल. यावेळेला हा देखील चेंडू छान आहे. झेलसाठी तिकडे आपण पाहतोय चांगला झेल आणि अगदी एका अनोख्या स्टाईलनं सेलिब्रेशन करत असताना विकेट टिपली आहे टीम हरिग्रामनं. फलंदाज झालाय बाद, शेवट गोड केला नवनाथनं. एकूण धावा जमा केल्यात खरं तर पहिल्या इनिंगमध्ये टोटल 66 आणि आपण जर पाहिलं इथून टार्गेट ठेवलेलं आहे ते म्हणजेच 67 धावांचं. नक्कीच धमाकेदार फलंदाजी देखील मैदानामध्ये राहिली, ज्यामध्ये टोटल 66 बनवत 67चं टार्गेट आता ठेवलेलं आहे हरिग्राम संघाच्या समोर. कशा होणार धावा याचं धावतं वर्णन आपण सेकंड हाफसाठी ऐकणार आहोत. लवेश दिघे याच्याकडे आपण जाणार आहोत. आवाजामध्ये थोडासा फेरबदल होईल. प्रेक्षक वर्ग आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामस्थ मंडल चषक 2024 एक चांगलं संस्मरण, अर्थातच जयहनुमान मोरया 11 आणि 40+ मास्टर क्रिकेट संघ कवाळे यांची एक संकल्पना आणि त्यांची कल्पक बुद्धी. थँक्यू. स्टे ट्यून्ड विथ स्टार क्रिकेट अँड ऑल्सो हंसिका डीजे. मास्टर या निमित्तानं करायला या ठिकाणी उपस्थित राहिले. मी अल्फा मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वा मिस्टर लोकेश शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समालोचक आकाश शेलके यांचा आपण सन्मान करावा. तर दत्तात्रेय पाटील साहेब यांना विनंती करतो. बघा उद्याची मॅच आमच्यापर्यंत प्रभाकर पालकर आणि कांचन पालकर आणि जय हनुमान मोरया क्रिकेट क्लब आम्हाला माहिती पडेल. उद्याची पहिली मॅच नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा विरुद्ध आया युवा स्पोर्ट्स 11 नांदगाव. दुसरी मॅच असेल गावदेवी चॅम्पियन वाकडी विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी असतील जय हनुमान जुई. आणि तिसरा सामना असेल गावदेवी वाकडी आऊ विरुद्ध सिद्धिविनायक कोपर. फक्त या 3च लढती असतील उद्या. म्हणजे तिन्ही संघांना मी विनंती करतो की आपण वेळेवर यायचंय, कारण 2 संघ सुपर 5 मध्ये ऑलरेडी क्वालिफाय झालेत. मग तुम्ही उद्या राहू नका. आम्ही 12 वाजता लागेल, 1 वाजता लागेल मॅच. उद्या सुपर 6च्या मॅच आहेत याची नोंद घ्या. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यस, थँक्यू व्हेरी मच प्रवीण सर आणि आकाश. खरं तर आपण आजच्या दिवसामध्ये खरं तर त्यांचा आवाज ऐकला, शुद्ध मराठी गुढवा
चिंचवली गावचे सुपुत्र अक्काजी शेलके खरं तर आजच्या दिवसामध्ये ज्यांची आम्हाला साथ लाभली गेली समालोचन कक्षामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतात मित्रांनो, ग्रामस्थ मंडळ चषक 2024 हे दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आज 5वा दिवस. उद्या खरं तर मेगा फायनल डे या स्पर्धेचा असेल. अंतिम दिवस उद्या असेल. आजच्या दिवसामध्ये खरं तर अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. बक्षीस पात्र फेरीतील ही लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता उल्वेज संघाने. टॉस जिंकून खरं तर प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये बनवल्या 66 धावा आणि 67 धावांचं लक्ष ठेवलं गेलं इथे हरिग्राम संघासमोर. हरिग्राम संघाचा विचार केला तर महेश जाधव खरं तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 19 चेंडूमध्ये 45 धावांची पहिल्या मॅचमध्ये खेळी सादर केली. त्या महेश जाधववरती पूर्णपणे जबाबदारी टीमची आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील पहिलं षटक किरण पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केला जातोय. पहिला धक्का मोठा हदरा खरं तर बाद होतोय महेश जाधव. खरं तर ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती तो फलंदाज खरं तर तंबूच्या आश्रयाला परतलाय. खरं तर हरिग्रामचे खरं तर पाठीराखे नाखुश असतील. खरं तर मोठी खेळी करण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू महेश जाधवला गोल्डन डकचा शिकार होऊन खरं तर माघारी परतवले. गोलंदाज आपण पाहतो किरण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना लेफ्ट आर्म बॉलर आहे. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. इथे यष्ट्यांच्या बराचसा बाहेर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न खरं तर इथं राहिला होता. परंतु चेंडू वाईट यॉर्कर करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट चेंडू खेळला जातोय. गोलंदाज किरण पाटील चांगली गोलंदाजी करत असताना पिवंत षटक कशा प्रकारे हातलावं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते किरण पाटीलच्या माध्यमातून. इथे केला मोठा फटका लगवायचा होता. इथून मात्र बॅकफुटला थोडंसं जात असताना मी म्हणेल हरिग्राम संघ मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू महेश जाधव चे विकेट जरूर आले. इथून मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. आता मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील दामू पाटील मैदानाच्या आतमध्ये. इथे फुल टॉस होता ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडीशी पम्पलिंग नक्कीच इथे झाली. एकेरी दाव्याला दुहेरी दाव्यामध्ये नक्कीच कन्वर्ट केलं. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि इथे देखील मिस फिल्डिंग इथं केली जाते. त्याचा फायदा इथे फलंदाजाने उचलला. चेंडू जाईल सरळ सीमा पार 4 रन. रसिकाच्या माध्यमातून हे आपण गीत ऐकलं. इथे देखील मोठा फटका लगवायचा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे डायरेक्ट हिट केली जाते. पंचाचा इशारा येईल. यस रनआउटच्या स्वरूपात दुसरा विकेटचा पतन. फलंदाज बाद. षटक प्रगतीपथावर असताना किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये दमदार गोलंदाजी सादर करत आहे. धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा. 2 गडी जरूर गमावलेत टीम हरिग्राम संघाने. आता बॅकफुटला जात असताना टीम हरिग्राम संघ पाहतोय. इथून मॅच जिंकायचं असेल, मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल तर संघर्ष करणं तेवढंच गरजेचं राहील. टीम हरिग्राम संघाकडून मोठे फटके मारावे लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश. इथे मोठा फटका लगवायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. कोणताही खेळाडू तिथे नाहीये. पॉवर प्लेचा फायदा उचलतील. इथे आउटफील्ड तिथे स्लो होती त्यामुळे इथं खरं तर फिल्डरने तो चेंडू अडवला. 3 धावा सहजरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपण इथं पाहिलं. पंचाचा इशारा तो षटक समाप्तीचा. 67 धावांचा पाठलाग करत असताना टीम हरिग्राम संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस. 2 गडी बाद 7 या आकड्यावरती.
ची अडवणी केली जाते. या चेंडूवर फक्त मिळेल एक धाव. एकेरी धावेला इथं समाधान मानावं लागेल. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. नरेश पाटील बॅक टू द डगआउट. खरं तर आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त करून दिली ते म्हणजे आमचे गुरुवर्य रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी त्याच्या माध्यमातून इथं दिली. इथे पहा बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव जरूर पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न देखील चांगला राहिलाय टीम हरिग्राम संघाकडून. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो आयलेश गोलंदाजी मार्कवर आलाय. आता पूर्णपणे बॅकफुटला जात असताना आपण पाहतो हरिग्राम टीम. इथून मात्र धावा बऱ्याचशा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. इथं 5 स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. महेश जाधववरती बऱ्याचशा आशा पल्लवित होत्या टीम हरिग्राम संघाच्या, परंतु महेश जाधव गोल्डन डकचा शिकार होऊन पहिल्याच चेंडूवरती त्रिफलाचीत बाद झाला. त्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटला ढकलला जातोय. ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. चेंडू पीच झाल्यानंतर चेंडून घेतलेलं वळण इथं फलंदाजाला समजलं नाहीये. डॉट चेंडूची सांगता. आयलेश गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करत असताना इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळाडू तिथे तैनात आहे. एक धाव जरूर मिळली जाते. दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न नाही. मॅच जणू काही सोडले असंच काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये टीम हरिग्राम संघाकडून. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 67 धावांचा पाठलाग करत असताना टीम हरिग्राम संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 या आकड्यावरती. तेरा गडी बाद झालेत 4. हरिग्रामची बिकट अवस्था आपण इथे पाहतो. फलंदाजी मार्कवर नवीन खेळाडू. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. भरत फलंदाजी मार्कवर आलाय. डॉट चेंडू फेकले जात आहेत. पूर्णपणे औपचारिकता या मॅचमध्ये राहिले म्हणजे जवळपास 99% मॅच इथे उल्वे 40+ संघाकडे झुकलेले आहे. बक्षीस पात्र फेरीचा आपण सामना पाहतो. एकतर्फी पूर्णपणे सामना झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे. टोटल 14 या आकड्यावरती. 3 षटकाच्या अखेरीस आता धावफलकावर धावा 67 धावांचा पाठलाग करत असताना टीम हरिग्राम संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 या आकड्यावरती. तर शेवटचं षटक आणि अंतिम षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
इथे पहिला चेंडू पहा, तेच तर चेंडू फेकला होता. चेंडू पीच झाला तर चेंडूने अतिरिक्त गती या चेंडूवर घेतली होती. त्यामुळे चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही, डॉट चेंडूची सांगता. धावफलक स्थिर राहील. धावफलकावर धावा 14 जरूर लागलेले आहेत. शेवटचा सामना, अंतिम सामना, एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग खरं तर एन्जॉय केली आपण उल्वे संघाची. प्रदीपची बॅटिंग खरं तर दर्जेदार पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रामध्ये देखील ज्या फलंदाजाने खरं तर हे मैदान गाजवलं आजच्या दिवसामध्ये तो म्हणजे प्रदीपच्या माध्यमातून दमदार खेळी खरं तर सादर केली. आता सेकंड इनिंगमध्ये जसा खेळ सादर करायचा होता तसाच खेळ खरं तर सादर करू शकले नाही टीम हरिग्राम संघाचे फलंदाज. परंतु इथपर्यंत पोहोचलात तुम्ही. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. चांगला खेळ खरं तर त्यांनी देखील केला. 14 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. इथे पहा, पुढील दरवाजा बंद, मागून झाली चोरी, फलंदाज बाद. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम इथं गोलंदाज तर आपण पाहतो या शृंखलेमध्ये इथे पहा मोठा फटका लागत होता. या शृंखलेमध्ये आपण पाहतो ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये असा एकमेव फलंदाज ठरलाय तो म्हणजे प्रदीप खारकर, ज्यांनी 100+ धावा ज्यांच्या माध्यमातून खरं आज कुठल्या गेल्यात. दुपारच्या सत्रामध्ये खरं तर दमदार खेळ सादर केला. त्यानंतर त्याच्या मागोमाग आपण पाहतो महेश जाधव देखील होते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या मॅचमध्ये जी गरज होती टीमला ती गरज मात्र पूर्ण करू शकले नाही महेश जाधव. गोल्डन डकच्या शिकार होऊन खरं तर माघारी परतले आणि आता त्यांच्या मागोमाग तुचल मय अशी गत मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम टीमची आपण पाहतो. संघ ठरतोय पहा टीम उल्वे 40+ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आपल्याला आजच्या दिवसामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड टीम उल्वे 40+, हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम हरिग्राम, तुम्ही देखील चांगला खेळ सादर केला. मागील 2 मॅचमध्ये दमदार खेळ सादर केला ज्या टीमने ते म्हणजे हरिग्राम. पुढील वाटचालीस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल खरं तर उल्वे संघाकडून आपण पाहतो थोड्याच वेळात सामनावीरचा खरं तर पुरस्कार दिला जाईल. थँक्यू लवेश. लवेशचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. आज 40+ मास्टर्स मैदानामध्ये उतरले आणि खूप सुंदर समालोचन त्यांनी केलं आणि लवेश यांचा शुभ सन्मान मी कृष्णदादाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करावा. वागेश्वर हरिग्राम 40+, खचून जाऊ नका. पहिली एंट्री ते 40+ची खेळी आणि 40+चा पहिला सामना खेळताना, पहिली स्पर्धा खेळताना सलग 2 सामने तुम्ही जिंकलात. त्यामुळे कॉन्फिडन्स मिळेल या 2 सामन्यांना. उल्वे संघाचा विचार केला तर संघ दादा संघच आहे, त्यात काय शंका नाही. परंतु खूप चांगला खेळ राहिला, त्यांचंही अभिनंदन. टीम उल्वे 40+. मॅन ऑफ द मॅच ऐलेश अण्णा, ऐलेश खारकर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. या ऐलेश मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे.